नमस्कार शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवस झाले व्हिडिओ बनवू शकलो नाही। मित्रपरिवार, गावातील मंडळी आणि कंपनीमधले मित्रमंडळी विचारत आहेत का व्हिडिओ बनवत नाहीत। तर शेतकरी बांधवांनो, काही अडचणी होत्या, पण इथून पुढे मी तुम्हाला शेतीविषयक, पिकाविषयक वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करत राहील। शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, तुमच्याकडे जर हळद, कपाशी किंवा कोणत्या पिकाची तुम्ही लागवड केली असेल तर तुम्हाला त्यासाठी ठिबकची खरेदी करायची असेल तर तुम्हाला ठिबक खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींचा अभ्यास करून तुम्ही ठिबकची निवड करा। शेतकरी बांधवांनो, तुम्ही ठिबक निवडत असताना तुमच्या पिकाचं क्षेत्रफळ, लांबीनुसार तुम्ही ठिबकची निवड करा। जर तुमच्या हळदीचे असेल किंवा कोणत्या पिकाचे मेन सबलाईनपासूनचा अंतर जो आहे तो 125 फुटापर्यंत लांबी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 12 mmचा ठिबक घ्यायचा आहे। आणि तीच लांबी मेन सबलाईनपासून 180 फूट आणि तीच लांबी मेन सबलाईनपासून 180 फुटापर्यंत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 16 mmचा ठिबक घ्यायचा आहे। आणि तीच लांबी मेन सबलाईनपासून 250 ते 300 फुटापर्यंत असेल तर तुम्हाला तिथं 20 mmचा ठिबक घ्यायचा आहे। याचं कारण म्हणजे शेतकरी बांधवांनो, लांबीनुसार जर तुम्ही साईज ठिबकची व्यवस्थित घेतली तर पाण्याचा जो दाब आहे तो व्यवस्थित बसतो आणि पाण्याद्वारे किंवा ठिबकद्वारे तुम्ही जेव्हा औषधी सोडणार आहात किंवा विद्राव्य खते सोडणार आहात ते पहिल्या झाडापासून ते शेवटच्या झाडापर्यंत व्यवस्थित पोहोचतात। जर तुम्ही चुकीचं ठिबक निवडलं तर अर्ध्यातून पुढे जे आहे ते पाण्याचा सप्लाय जो आहे तो व्यवस्थित होणार नाही। आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे तुम्ही मेन सबलाईनपासून या साईडला जरी लॅटरल असलं आणि या साईडला जरी लॅटरल असलं तरी तुम्ही एवढाच अंतर ठेवू शकता। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ठिबक निवडत असताना तुम्ही या गोष्टींचा अभ्यास करून ठिबकची निवड करा आणि हा व्हिडिओ आपल्या संपूर्ण शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद।